पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने राजमल बोमडाल मंगल कार्यालयात अखिल भारत पद्मशाली युवजन संघमच्या अध्यक्षपदी श्रीनिवास संघा यांची निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभाचा कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला। सदर कार्यक्रम महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघमचे प्रधान सचिव यशवंत इंदापुरे यांच्या अध्यक्षतेखाली पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त व्यंकटेश आकेन, सेवानिवृत्त संघाचे उपाध्यक्ष अनिल कन्ना, पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम, प्रेसिडेंट नागेश बोमडाल, सचिव विजय निली यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। प्रेसिडेंट नागेश बोमडाल यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। त्यानंतर श्रीनिवास भाऊ संघा यांचा पुष्पहार, मोमेंटम आणि बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सेवानिवृत्त संघाचे उपाध्यक्ष अनिल कन्ना यांनी मार्गदर्शनपर भाषणात श्रीनिवास संघा यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या, तर सत्कारादाखल श्रीनिवास संघा यांनी युवक संघटनेचे आभार मानले। अखिल भारत पद्मशाली संघमचे अधिवेशन 9 मार्च 2025 रोजी हैदराबाद येथे असून युवकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले। माधवी अंदे यांनी शुभेच्छा दिल्या। अध्यक्षीय भाषणात यशवंत इंदापुरे यांनी हैदराबाद येथील अधिवेशनास उपस्थित राहून युवकांनी एकीचे बळ दाखवावे असे आवाहन केले। श्रीनिवास संघा यांनी पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देखील त्यांना दिल्या। या कार्यक्रमास युवक संघटनेचे माजी अध्यक्ष साईराम बिर्रू, गिरीश कोटा, सुधाकर नराल, रोहन श्रीराम, श्रीनिवास यन्नम, अमर बोडा, कपिल आकेन आदी आजी माजी पदाधिकारी तसेच युवक युवती उपस्थित होते। युवक संघटनेचे उपाध्यक्ष अंबादास कुडक्याल, गोविंद राजूर, ॲडव्होकेट श्याम आडम, सहसचिव अविनाश शंकू आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार व्यंकटेश आकेन यांनी मानले। युवजन अध्यक्षपद निवड झाल्याबद्दल तुम्ही मला इथे सत्कारला बोलवल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे। आज व्यासपीठावर उपस्थित आपले समाज ही खूप मोठी गोष्ट आहे, पण समाजात जागरूकता येण्यासाठी समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा तो जिम्मेदारी असतो। ज्यावेळेस आपण कुठल्याही क्षेत्रात असू द्या, आज जस्ट आत्ताच नानीजी म्हणले की आपल्या समाजावर ओबीसी साठी एसबीसीचा जो 2% आहे त्याच्यासाठी कोर्टात दावा चालू, हा मागील 1.5 ते 2 वर्षापासून दावा चालू। पण एखादी व्यक्ती समाजाचा मुद्दा घेऊन उभारलं तर त्याच्यासाठी समाजातला प्रत्येक मनुष्य जोपर्यंत त्याच्यासोबत उभारत नाही तो प्रश्न सुटत नाही। कारण तो प्रश्न समाजातल्या प्रत्येकाचा असतो। एखाद्याची परिस्थिती चांगली असते त्याला ती गरज नसती, पण ज्याची परिस्थिती खरंच वाईट आहे त्याच्यासाठी समाजातल्या अशा अनेक लोक संघर्ष करून समाजाच्या भवितव्यासाठी लढा देतात। अशा प्रत्येक लोकांसोबत आपण उभारलं पाहिजे। आपण इथं जमलेले प्रत्येक जण आहात, तुम्ही सगळ्यांनी आपल्या आजूबाजूच्या घरातल्या 5-25 लोकांना, आपण जिथं काम करतो तिथं आपल्या समाजातले लोक असतील, आपल्यातला एकमेकांचं द्वेष बाजूला ठेवून राजकारणापुरती मी ह्या गटाचा आहे, मी त्या गटाचा आहे, मी सोम्याचा आहे, मी गोम्याचा आहे, मी दाम्याचा आहे, हे डोक्यात न ठेवता समाज म्हणून ज्यावेळेस तुम्ही निस्वार्थ भावनेने एकत्र येतात त्यावेळेस समाजाची प्रगती रोखण्याची हिंमत ताकद तुमच्या ही भावना प्रत्येक मनुष्याच्या मनात असलं पाहिजे। आणि इथं जमलेले प्रत्येकाला सांगतो, तुम्ही कितीही मोठं व्हा आणि जगातल्या कुठल्याही कोपऱ्याला जावा, तुम्ही त्या स्टेजला पोचल्यावर तुम्हाला विचारलं जाईल तुझं जात कुठली आहे, त्यावेळेस आपल्याला आपली जात सांगावं लागणार। त्यामुळं आपल्या जीवनात सगळ्यात महत्त्वाचं कुठलं असेल तर तो आपली जात आहे, कारण आपली आयडेंटिटी आहे। आपण हिंदू पद्मशाली, प्रत्येक जातीचं नाव घ्यायचं की हिंदू हा उल्लेख येतोच, आपण सनातनी धर्माचे आहोत। सनातन धर्म काय सांगतो, आपले साधू संत लोक ज्यावेळेस आपल्या धर्माचा प्रचार करत होते, धर्माचा प्रचार करत असताना धर्मातल्या चांगले वाईट गोष्टी काय आहेत, बाबा समाजात प्रबोधन कसं वाढलं पाहिजे, देवपूजा केल्यावर कशी प्रबोधन केले पाहिजे, एखादा संकट आल्यावर आपण कसं एकत्र झालं पाहिजे, असे अनेक तपस्या करून येणाऱ्या पिढीसाठी त्यांनी काहीतरी देऊन गेलं। तसंच समाजात जन्मलेल्या प्रत्येक मनुष्याचं काहीतरी समाजाला देणं लागतं। आज इथं 4 ते 5 लाख लोकसंख्या आपली पद्मशाली समाजाच आहे, 4 ते 5 लाख लोकसंख्या। आज युवक संघटना म्हणजे सोलापुरातले प्रत्येक युवक रोडावर आलं पाहिजे। कुठलाही राजकीय पक्ष असो किंवा कुठलाही फॅक्टरी असो किंवा कुठल्याही इंडस्ट्रीज असो किंवा कुठलाही समाज असो, प्रत्येक समाजात महत्त्वाचा कोण व्यक्ती असेल तर तो युवक आहे। समाजाची दिशा ठरवणारा तो युवक आहे। पौदरवाडीवाले लोक युवकांना मार्गदर्शन करतात। जर युवकच पुढे येत नसतील तर समाज पुढे जात नाही, आणि समाज कोणाच्या बापाचं नाही, समाज प्रत्येकाचा आहे। तळागाळातला व्यक्ती असो, जोपर्यंत तुम्ही समाज तुमचं समजत नाही
तोपर्यंत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला माझा समाज ही जाणीवच होती. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.